हॅलो, नमस्ते. स्वागत आहे सगळ्यांचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर इथं चिकन आणलेलं आहे. 1 किलो चिकन आणलेलं आहे आणि ते अगदी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. मी 3-4 वेळा धुवून घेतलेलं आहे आणि आज बनवणार आहे मी मोगलाई चिकन आणि त्याची उकड पण. तर बघा, इथं मी लिंबू घेतलेला आहे. 1 लिंबू, 1 किलोला 1 लिंबू घ्यायचं आहे. 1 लिंबाचा रस लावलेला आहे. रसाने काय होतं, ते चिकनला जर ओशाळ वगैरे वास असेल तर तो निघून जातो, म्हणून लिंबू लावून ठेवले आणि त्याचा एक थोडासा आंबटपणा पण उतरतो. आणि नंतर त्याच लिंबाच्या साली ज्या आहेत तर मी त्या हाताला चोळून घेते, नखाला वगैरे चोळून घ्यायचं, म्हणजे नखं वगैरे स्वच्छ पण होतात आणि आपण चिकन वगैरे धुतो तर त्याचा जो वास येतो तर तो वास पण निघतो. म्हणून ह्या लिंबानेच मी हाताला छान चोळून घेतलं, म्हणजे पूर्ण वास निघून जातो. ही टिप्स आहे असं समजा. नंतर त्याच्यात मी खडे मीठ घातलेलं आहे. चवीप्रमाणे खडे मीठ घालायचं आहे आणि फक्त धना पावडर घातलेला 1 मोठा चमचा. छान मिक्स करून ठेवणार आहे मी आणि थोडं मॅरिनेशन होईल त्याला तोपर्यंत. इथं पातेलं घेतलेलं आहे. पातेल्यात तेल, जे मसाला भाजला होता ऐश्वर्याने, तर त्यात तेच तेल मी इथं घेतलेलं आहे. त्याच्यात थोडंसं तेल टाकलं आहे. अजून तेल छान गरम झालं की त्याच्यात कांदा घालायचा आहे. मी खडे मसाल्याचा इथं वापर केलेला नाही आहे. कांदा भरपूर घालायचा आहे आणि मीडियम असा कट केलेला कांदा आहे तो घालायचा आहे. कांदा छान आपल्याला पूर्ण असा ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा आहे आणि त्याच्यातच हे जे चिकन, त्याला मी मीठ आणि धना पावडर लावून ठेवली होती तर ते घालून घ्यायचं आहे आणि छान चिकन आपल्याला परतून घ्यायचं आहे. हे जेवढं तुम्ही छान परताल आणि जेवढं बिना पाणी टाकता तुम्ही ते शिजवाल तेवढी चिकनची चव वाढते. आता छान परतल्यानंतर बघा, रंग बदललेला दिसतोय तुम्हाला. छान परतले नंतर मी त्याच्यात टाकलेलं आहे आलं आणि लसणाची पेस्ट. आता हे चिकन परतत आहे तोपर्यंत साईडला मी तव्यात हे खडे मसाले जे आहेत, मी खडे मसाल्यांचा वापर केलेलाच नाही आहे, ते मसाले थोडेसे मी इथं तव्यावर गरम करून घेणार आहे. या खड्या मसाल्यांमध्ये आहेत धने आहेत, लवंग आहे, 1 चमचा धने घ्या, 3-4 लवंगा, 3-4 काळी मिरी आहेत, 2 मसाला विलायची, अर्धा इंच इतकं दालचिनी आहे आणि बडीशेप 1 चमचा आणि जिरं अर्धा चमचा इतकाच हा गरम मसाला आहे. तो फक्त मी गरम करणार आहे कारण ते चांगली पावडर व्हावी म्हणून. तर थोडंसं गरम तव्यावर टाकलं, थोडा वेळ तसंच राहू दिलं तरी पण ते छान त्याची पावडर होते. इकडं बघा, चिकन छान असं परतलेलं आहे आणि त्याला पाणी पण छान सुटले. त्याचा रंग पूर्णपणे बदललेला आहे आणि पाणी पण त्याला सुटलेलं आहे आणि त्याच्यात मी अजून पाणी घातलेलं नाही आहे. वरती झाकण ठेवलं आणि त्याच्यात पाणी घालून ठेवलं, म्हणजे खाली चिकन पण शिजतं, खाली लागत पण नाही आणि वरचं जे पाणी आहे ते पण गरम होतं. मग त्याचा वापर आपण रस्स्यासाठी करू शकतो. आता हे जे गरम मसाले आहेत ते छान गरम झालेले आहेत तव्यात. आता याची मी थोडीशी पावडर करून घेते. मग आता हे चिकन छान उकडलेलं आहे. त्याच्यात मी कढीपत्ता घातला. अगोदर मी घातलेला नाही आहे, कढीपत्ता घातला आणि मिरच्या अशा स्लिट करून चिरा पाडून त्याला 1-2-3 मिरच्या घातलेल्या आहेत. हळद अर्धा चमचा घातलेली आहे, आत्ता हळद घातली आहे मी. तर आता हे छान मी असं परतून घेते आणि अजून पण मी याच्यात पाणी घातलेलं नाही आहे. असंच आपल्याला हे छान परतायचं आहे. तर आता हे परतलेलं आहे तर ही अशीच जरी तुम्ही याची उकड काढून जरी ठेवली तर ही अशीच खायला ही उकड खूप छान लागते. किंवा याला खरडा चिकन असं काहीतरी हॉटेलमध्ये, हे खरडा चिकन म्हणून या नावाने ही डिश मिळते बहुतेक हॉटेलमध्ये. तर आता हे छान परतून झालेलं आहे. परत पण मी अजून त्याच्यावर ते शिजण्यासाठी पाणी ठेवलेलं आहे. तोपर्यंत आता बघा, मी ही मसाल्याची पावडर आणि त्याचा जो एकदम ताजा मसाल्याची जी पावडर असते खड्या मसाल्यांची, त्याचा जो सुगंध असतो तो घरभर पसरला होता आणि खूप छान एक टेस्ट येते. आपण जे पण काही पदार्थ करतो, जर असं आपण ताजा जर मसाला वाटून जर घातला तर पदार्थाला आणखीन चव छान येते. तर तो मी वाटून घेतला आणि ही आपली जी उकड म्हणा, आपण याला उकडच म्हणूया, चिकनची ही उकड आहे ना, ही तयार झालेली आहे. तुम्ही अशी पण खाऊ शकता, याला काहीही न घालता तुम्ही असंच हे चिकन इतकं सगळं फस्त करू शकता. हे मी विकाससाठी काढलेलं आहे. विकासने हे सगळं काढलेलं चिकन उकड आहे ना, तर ती सगळी फस्त केली. त्याच्यात आता ते जे गरम पाणी झालं होतं तर ते मी थोडंसं घालून घेतलं आणि परत वरतून त्याच्यात गरम पाणी घालून थोडा वेळ ठेवलं.
तर आता ते वरचं पाणी गरम झालं. आता त्याच्यात मी मसाले घालून घेते. तर हे काळा मसाला आहे, हे लाल मिरची पावडर आहे आणि आता हा मी जो वाटून तयार केला होता गरम मसाला तर तो घालून घेतलेला आहे. आणि आता हे छान असं मिक्स करून घेते, म्हणजे ते जे कच्चे मसाले आहेत ते थोडेसे परतले जातील. आणि त्याच्यात हा जो मसाला आहे तो वाटलेला, वाटणात कच्चा कांदा, मिरची इतकंच तुम्हाला घ्यायचं आहे. ह्या मोगलाई चिकनसाठी मसाला वाटून घ्यायचा आहे, तो इतकाच घ्यायचा आहे, बाकी इतर काही गोष्टी घ्यायच्या नाहीत. आणि जास्त क्वांटिटी जर असेल तर मग तुम्हाला थोडासा दाटसरपणा हवा असेल तर त्याला तुम्ही थोडीशी खसखस किंवा मग भाजकी डाळ किंवा तीळ हे त्याला तुम्ही ॲड करू शकता. किंवा खोबरं वगैरे, पण खोबरं वगैरे आपण नेहमीच वापरतो, त्याच्यामुळे थोडंसं वेगळं वाटण म्हणून फक्त कच्चा कांदा आणि मिरची इतकंच वाटून घ्यायचं. आणि ते कच्चं असल्यामुळे छान आपल्याला हे चिकनमध्ये घातल्यानंतर छान परतून घ्यायचे. त्याचा जो कच्चापणा आहे तो पूर्ण गेला पाहिजे. तर मी ते छान सगळं परतून घेतलं आणि आता छान परतलेला आहे, मसाला पण छान परतला गेलेला आहे, जो कच्चापणा आहे तो निघालेला आहे. अशी थोडीशी वरतून याला कोथिंबीर घातलेली आहे. मला कोथिंबीर वरतून घालण्यापेक्षा फोडणीत घातलेली जास्त आवडते, कारण त्याचा जो सुगंध आहे तो पूर्ण तेलात उतरून तो भाजीला लागतो. म्हणून मी शक्यतो जी कोथिंबीर घालायची असेल तर शक्यतो मी फोडणीतच कोथिंबीर घालत असते. आणि नंतर मी त्याच्यात जे गरम पाणी होतं तर ते पाणी ओतून घेतलेलं आहे आणि रस्स्याला छान उकळी आलेली आहे आणि हा रस्सा तयार झालेला आहे. आता भातावर मी हे विकासला खायला देणार आहे. तर ही जी मुगलाई चिकन आहे तर एकदम सोपी आणि पटकन होणारी रेसिपी आहे. त्याला अजिबात वेळ लागत नाही आहे, कारण भाजायचं किंवा काही त्याला मसाला वगैरे जास्त तयार करायचं काही गरज नाही आहे. तर पटकन होणारी ही अशी मुगलाई चिकनची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की मला सांगा. आणि जर तुम्हाला खरंच हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. याच्यातच तुम्हाला जर आणखीन ग्रेव्ही वगैरे थोडीशी पाहिजे असेल तर थोडंसं बाजूला करून त्याच्यातच कढईत मी थोडंसं शिजायला ठेवलं वेगळ्या कढईत. ते अक्षयला लागते थोडीशी ग्रेव्ही म्हणून. तर ही बघा, ही अक्षयसाठी मी ग्रेव्ही वेगळी तयार केली होती आणि विकाससाठी तो रस्सा होता. तर त्याच्यातलंच मी काढून हे अजून थोडंसं वेगळं शिजवून घेतलं. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. आवडला तर लाईक